फक्त मराठी, फक्त मराठी। वारी कीर्तनाची वारी। तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं म्हणतात की बोलण्याची नाही आणि आता देवाविन काही। आता आम्ही जीवनामध्ये ठरवलंय की देवाशिवाय बोलायचं नाही। ऐका, 4 मुद्दे आपल्या समोर मांडतो। बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे। बघा, एक मुद्दा। दुसरा मुद्दा, बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे। दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा, बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे। आणि चौथा मुद्दा, बोलण्यामुळे मरावं लागतं। 4 मुद्दे आपल्या समोर मांडले। बोलणं चांगलंही आहे, बोलणं वाईटही आहे, बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे, बोलणं सत्यही आहे, बोलणं असत्यही आहे आणि चौथा मुद्दा, बोलण्यामुळे मरावं लागतं। ऐका, बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे। तुम्ही कोकिळा पाहिली का? नाही पाहिली? पाहिली। कोकिळा गायला लागल्यावर कसं वाटतं? छान वाटतं। आणि पाठ 4 वाजता कुंभाराचं गाडा वाराडल्यावर कुंभार म्हणंगा फार पंचमला सुंदर गाताय महाराज, काय अडचणच नाही, एकदम तंतोतंत स्वर लागले असं म्हणंगा। कुंभार त्याला लाकडाने मारल्याशिवाय राहणार नाही बघा। मग बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे। एक मुद्दा संपला। दुसरा मुद्दा बघा, बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे। बघा, एका गावामध्ये एक मुसलमानाचं कुटुंब होतं बघा। ते सुंदर असं जीवन जगत होते, काहीच अडचण नाही, अगदी आनंदात जीवन चाललं। पण एक दिवस काय झालं, त्यांच्याकडे पाहुणे येणार होते, जेवण करण्याकरता पाहुणे येणार होते। आता पाहुणे येणार म्हणल्यावरती हा म्हणला त्याच्या बायकोला, बघ आज आपल्याकडे पाहुणे जेवायला येणार आहे, आज आपल्याकडे जेवायला पाहुणे येणार आहे, त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, हा सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला पाहिजे पाहुण्यांचा। तिला सांगितलं आणि हे गावामध्ये गेलं बघा। आणि गावामध्ये जाऊन हे 2 किलो काहीतरी घेऊन आलं काळ्या पिशवीत। कुणी आहे का इथं काळ्या पिशवीचं सदस्य? काळ्या पिशवीत काहीतरी 2 किलो घेऊन आलं। अहो एवढंच काय महाराज, काल परवा मी गावात गेलो, आमच्या घरी मला द्राक्ष आणायची होती म्हणून मी गावात गेलो आणि गावात गेल्याच्या नंतर मी 2 किलो द्राक्ष घेतली बघा। किती? 2 किलो द्राक्ष घेतली। पण काका त्यांची कॅरी बॅगी संपल्या होत्या म्हणून त्यांनी मला काळी कॅरी बॅग दिली बघा। आणि त्या काळ्या कॅरी बॅगेमध्ये मी 2 किलो द्राक्ष घेतले। आता मोठी गाडी नेली होती, बारीक गाडी घेऊन गेलो होतो म्हणून ती गाडीला ती अडकवली आणि अडकवत घरी घेऊन येत होतो। घरी घेऊन येत असताना आमच्या वस्तीवरल्या 2-4 लोकांनी पाहिलं काळी पिशवी, म्हणले आज महाराजांच्याच घरी दणका दिसत होय। आता आमच्या घरी काय दणका आहे का? आतमध्ये काय होतं? द्राक्ष होते का नाही? अहो लोकांचे लय गैरसमज आहे। लोक कीर्तन करायला सोडित नाही, प्रवचन करायला सोडित नाही आणि राजकीय माणसाला सोडित नाही आणि कुणालाही सोडित नाही। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांनी आपल्याला नावं ठेवतच असतात, ती आयुष्यभर नावं ठेवणारे, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं। एक गोष्ट लक्षात ठेवायची, देवानी आणि संतांनी आपल्याला कधीही नाव नाही ठेवलं पाहिजे बघा। करता करविता भगवंत आहे, त्या भगवंतानी आपल्याला नाव नाही ठेवलं पाहिजे। लोकांनी नावं ठेवली की लक्ष निश्चित स्वरूपाने लक्षात ठेवायचं, आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि तीच माणसं जीवन जगत असताना आपल्याला नावं ठेवतात महाराज, जी माणसं आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणून जीवनात जगत असताना तिकडे कधी लक्ष द्यायचं नाही। हे गावात गेलो बघा, 2 किलो घेऊन आलं आणि घेऊन आलं बायकोला सांगितलं, बघ हे एकदम व्यवस्थित शिजून ठेवायचं, मी आता ताबडतोब जातो स्टॉपवरती आणि पाहुण्यांना घेऊन येतो। त्याने बायकोकडे ते 2 किलो दिलं। तुमच्या लक्षात आलं ना काळ्या पिशवीत काय आणतात? आता मी सांगत नाही तुम्हाला, ते मटण वगैरे तो घेऊन आला। मग बायकोने ती पिशवी घेतली आणि बायकोने काय केलं माहिती का? ती पिशवी असणारी किचन वाट्यावरती ठेवली। ठेवल्याबरोबर त्यांच्या घरामध्ये एक बारीक कुत्र्याचं पिल्लू होतं बघा, बारीक कुत्र्याचं पिल्लू होतं। कुत्र्याच्या पिल्लाने ती असणारी पिशवी पाहिली आणि पाहिल्याबरोबर कुत्र्याच्या पिल्लाने ही बाई बाहेर गेल्याबरोबर कुत्र्याचं पिल्लू धावत पळत गेलं आणि कुत्र्याच्या पिल्लाने ती पिशवी पळावली। पिशवी पळाल्यावर बाई आली, बाईने बघितलं कुत्र्याने तर पिशवी पळावली। आता म्हणले काय करायचं? गडी जर आला तर म्हणले आपला लयचे हाले, आल्यावर आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही। पण आता काय माझ्याकडे, बाईने कुत्रू धरलं आणि कुत्रूच कापलं बघा। बाईने कुत्रू धरलं आणि बाईने कुत्रूच कापलं आणि कुत्रू शिजवलं। बाई कुत्रू शिजवत असताना तिचा 5 वर्षाचा हबीब नावाचा पोरगा होता, तो हा सगळा प्रकार पाहत होता। आईचा काय कार्यक्रम चाललाय तो सगळं पाहत होता। आईने सगळा कार्यक्रम शिजवला, हिचा कार्यक्रम शिजून ओके झाला। ओके झाल्यावरती तो असणारा स्टॉपवरून कुठं आला? घरी आला। घरी आल्यावर त्याने सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित अगदी जेवायला बसवलं। सगळ्या पाहुण्यांना त्यांनी व्यवस्थित जेवायला बसवलं। जेवायला बसवल्याच्या नंतर तिने वाढायचा कार्यक्रम सुरू केला। तिच्या 5 वर्षाचा हबीब नावाचा पोरगा आहे ना, तो नुसता असाच पाहत होता। मम्मी तो पप्पा को खाना पका रही, तो नुसता असाच पाहत होता बघा। बराच वेळ तो असंच पाहत होता। तो म्हणला, बेटा हबीब तुमको खाना नहीं खाने का,
बोले पप्पा आप खाओ मेरे को नहीं खाने का. काय म्हणला पप्पा तुम्ही खा मला खायचं नाही. हा म्हणला काय प्रकार आहे दररोज पोरग माझ्याच ताटात जेवते म्हणला आणि आज असा काय प्रकार झाला पोरग माझ्या ताटात जेवाना. तो मनातल्या मनात म्हणला पप्पा आता तुम्हाला काय सांगू बोलू तो मां मर जाती है न बोलू तो बाप कुत्ता खाता है. म्हणला आता जर मी बोललो तर आई मार खाईन आणि नाही बोललो तर बाप कुत्रू खाईन. मग बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे. बघा बोलणं चांगलंही आहे बोलणं वाईटही आहे. बोलणं योग्यही आहे बोलणं अयोग्यही आहे. तिसरा मुद्दा बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्य आहे. बघा द्रोणाचार्य दररोज कौरवांचा आणि पांडवांचा पाठ घ्यायचे. बघा दररोज कौरव आणि पांडव पाठाला यायचे. पाठाला येत असताना एक दिवशी द्रोणाचार्यांनी कौरवांना आणि पांडवांना पाठ शिकवला सत्यम वदह. जीवनामध्ये खरं बोलायचं. धर्म कधीच खोटं बोलत नव्हते म्हणून धर्माचा रथ 4 बोटं जमीन उंचावून चालायचा. गुरुजींनी पाठ शिकवला सत्यम वदह. जीवनामध्ये खरं बोलायचं पाठ शिकवला. कौरवांनी आणि पांडवांनी पाठ ऐकला बघा आणि पाठ संपल्याच्या नंतर सगळी मुलं घरी गेली. दुसऱ्या दिवशी परत सगळी मुलं आली. सगळी मुलं आल्यावर सगळ्यांना विचारलं काल पाठ शिकवला लक्षात आला का. सगळी मुलं म्हणली लक्षात आला. पण तिथं एक धर्म नावाचा वीर योद्धा होता जो धर्माचं रक्षण करणारा होता. असा धर्म तिथं होता. धर्म म्हणला गुरुजी पाठ लक्षात नाही आला. हो 1 दिवस झालं 2 दिवस झालं 3 दिवस झालं 4 दिवस झाले 5 दिवस झाले 5-6 दिवस झाल्याच्या नंतर मग धर्मांनी सांगितलं गुरुजी आज पाठ लक्षामध्ये आला आणि पाठ लक्षामध्ये आला. आज हा धर्म प्रतिज्ञा करतो माझं राज्य जरी लयाला गेलं माझ्यावर बाणांचा जरी वर्षाव झाला तरी हा धर्म जीवनामध्ये कधीही खोटं बोलणार नाही. परिणाम धर्माचा रथ 4 बोटं उंचावरून चालायचा आणि धर्माचंच रक्षण करण्याकरता धर्माला भगवंतानं खोटं बोलायला लावलं. बघा नरोवा कुंजरोवा. अर्धा सत्य बोलल्यामुळं धाडदिशी असणारा रथ जमिनीवर आदळला. मग बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. आणि चौथा मुद्दा बोलण्यामुळे मारावं लागतं. पार्थशास्त्रात सुंदर चित्रित पक्षाची कथा आहे. पण जाऊ द्या मी माझा तुम्हाला सिद्धांत देऊन जातो. बोलणं चांगलंही आहे बोलणं वाईटही आहे. बोलणं योग्यही आहे बोलणं अयोग्यही आहे. बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. 3 मुद्दे आपल्या समोर सांगितले. आता बाबा ऐका. देवाविषयी बोलणं चांगलं आहे बघा. संसाराविषयी बोलणं वाईट आहे बघा. देवाविषयी बोलणं सत्य आहे बघा. संसाराविषयी बोलणं असत्य आहे. आणि देवाविषयी बोलणं योग्य आहे बघा आणि संसाराविषयी बोलणं अयोग्य आहे. आणि तुकाराम महाराज नेमकंही तर देवाविषयी बोलतात ते बोलणं सत्य आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की बोलणेच नाही आणि आता देवाविनं काही. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखमाई भजन घेऊ आणि उरलेल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सेवेला पूर्णविराम देऊ. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता निवडला होता. बोलणेच नाही आणि आता देवाविने काही. जात असताना आपल्याला नाही देवाविषयी बोलता आलं तरी चालेल काही अडचण नाही. म्हणसाल महाराज तुम्ही असं कसं काय म्हणता देवाविषयी नाही बोललं तरी चालेल नाही देवाविषयी बोललं तरी चालेल पण घरातल्या आईबापांशी तरी बोला. त्यांच्यासोबत जरी तुम्ही बोलले तरी भक्त पंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. म्हणून जीवन जगत असताना आईवडिलांविषयी अंतकरणामध्ये प्रेम ठेवा. महाराजांनी महाराज जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज असेल ही 2 रत्न महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि ती रत्न ज्यांनी सांभाळली असेल ती जिजाऊ माँसाहेब आहे बघा. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांचा आदर्श घ्या महाराजांचा आदर्श घ्या बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक पवाडा आहे बघा. भयान काळोखात सूर्य एकदा वरती आला. राजा शिव छत्रपतींचा जन्म तेव्हाची झाला. जुलम गुलाम वेळ होती अधोगतीची. त्या समयास महाराष्ट्रात तळपली तलवार शिवरायांची. स्वराज्याचे धडे शिकवले जिजाऊ माँसाहेबांनी. लढाईचं आणि कारभाराचं शिक्षण दिलं दादोजी कोंड देवांनी. 7 घेऊन मावळ्यांची हात घातला स्वराज्याला. तोरणा जिंकुणी स्वराज्य उभारिले रायगडाला. घना पारीने मूर्ती भंगल्या तुळजापूर पंढरपुरी. आतडी काढून दिली हातामध्ये. थोर आमुचे राजे कधी कोणापुढे नाही झुकले. ज्यांनी केली बगावत
ते प्राणाशी मुकले. हर हर महादेव करोणी समारंभ करूया साजरा. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा. छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा. छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा. महाराजांच्या विषयी अंतकरणामध्ये प्रेम निर्माण करा. मी जीवन जगत असताना अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बोलत असतो. माझे सद्गुरू असणारे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचे शब्द होते. सुरत से कीर्त बडी बिन पंख उड जाय. सुरत तो जाती आहे पर कीर्त कभी न जाय. महाराजांनी सांगितलं आपण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहे. अगोदर अर्धा ते पाऊण तास 1 दीड तास अभंगावर चिंतन करायचं आणि नंतर महाराजांवरती बोलल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही. हल्ली काही महाराष्ट्रातले कीर्तनकार म्हणायला लागलेत की कीर्तनकारांनी शिवाजी महाराजांना भांडवल केलंय बघा. असं म्हणणारे कीर्तनकार मी तुम्हाला सांगतो हिंदूच्या अवलादच नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी संस्थेचा माणूस आहे. संस्थेचा कीर्तनकार आहे. पण जीवन जगत असताना धर्मासाठी ज्यांनी प्राण झिजवला त्यांचा नाम उल्लेख करणं जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. अरे दुनिया पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद था. अरे दुनिया पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद था. झुका नहीं कभी किसी के सामने क्योंकि वो मराठियों की औलाद था. क्योंकि वो मराठियों की औलाद था. क्योंकि वो मराठियों की औलाद था. म्हणून महाराजांविषयी सुद्धा आपण अंतकरणामध्ये प्रेम ठेवा. झालेल्या सेवेला मी याच ठिकाणी पूर्णविराम देणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकोबारा यांचा अभंग सेवेकरता निवडला होता. बोलण्याची नाही आता देवाविन काही. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहे न हे पाय जववरी दृष्टी धाय. तुका म्हणे म्हणे ह्याची संकल्प वाहने. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलेले पुरी बेडी वाकुडी महाराज नाही उच्चारिला अधिकार. ज्ञानेश्वरा रागा पाया